मुळामध्ये आपल्या इकडं मान्सून साधारणतः 7 जून ते 10 जूनच्या मधल्या कालावधीमध्ये सुरू होतो, परंतु जवळपास 15 ते 20 दिवस अगोदरच अवकाळी पाऊस किंवा आपण ज्याला वळीव म्हणतो तो आणि मान्सून असा एकत्रित पाऊस आल्याची परिस्थिती संपूर्ण मावळ तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात देखील आपल्याला पाहायला मिळते। मावळ तालुका जर पाहिला तर डोंगरी भाग असलेला संपूर्ण परिसर आहे आणि त्यामुळे या भागात अधिकचा पाऊस देखील पडतो। आम्ही संबंधित सर्व नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समितीतील अधिकारी असतील या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते किंवा अतिचा पाऊस पडतोय त्या प्रत्येक भागामध्ये आपत्कालीन व्यवस्था किंवा कुठल्याही घटना होत असतील तर त्यावरती आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। आपल्याला ज्या ज्या ठिकाणी अधिकारी किंवा संबंधित विभागाचे जे कर्मचारी आहेत ते देखील त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतायत। आजच सकाळी सन्मान्य प्रांत असतील तहसीलदार साहेब यांच्यासोबत बैठक संपन्न झाली आणि त्यातून ज्या ज्या भागामध्ये पाणी साठले जाते, विशेष करून आमच्या मळवलीचा परिसर असेल किंवा लोणारचा काही परिसर आहे, या ठिकाणी रेल्वे विभागानं ज्या कॉन्क्रीटच्या वॉल उभ्या केल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूने, त्यातून काही घरामध्ये रात्रीचं पाणी साठलं आणि घरांचं नुकसान झालं, त्या कुटुंबाचं नुकसान झालं। तर आज सकाळीच त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला आणि स्वतः प्रांत आणि तहसीलदार साहेबांनी जाऊन स्थळ पाहणी केलेली आहे। तिथल्या राहणाऱ्या नागरिकांना नुकसान भरपाई देणं आणि संबंधित रेल्वेच्या विभागातील अधिकाऱ्यांना देखील त्यांनी सूचना दिल्या आहेत की पाणी कुठल्या प्रकारचं अडवू नये। ज्या ज्या ठिकाणी पाणी अडवलं जाते, आता पीएमआरडीचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी बोलवलेले, ते सुद्धा काही बंगल्यांची कामं, काही डोंगर भागामधले खोदकाम केलं असेल, काही भागातले रस्ते होतात आणि पाणी ज्या वेळेला खरं ते सांड आपण म्हणतो त्याला किंवा जिथून पाणी आपलं पूर्वीपासून ओढ्या नाल्याला जातं, ते ज्या ज्या ठिकाणी बंद केलं आहे ते तात्काळ 24 तासाच्या सगळीकडचे नाले मोकळे करणं किंवा तिथल्या जिथं जिथं पाणी अडवले ते खुलं करून देण्याकरता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। आपत्कालीन परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यासाठी काही हेल्पलाईन नंबर नागरिकांसाठी आपण जारी केलाय का किंवा त्यांची काय व्यवस्था आपण केली? आज आम्ही बैठक घेतली, उद्या सकाळपर्यंत तहसीलदारांच्या नेतृत्वामध्ये आपत्कालीन व्यवस्थेच्या बाबत देखील आम्ही संपूर्ण कमिटी गठीत करून कुठल्या भागामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे त्यावरती आपल्याला जर कुठला नंबर देता आला तर तोही आज किंवा उद्यापर्यंत तो संपूर्ण तालुक्यातल्या जनतेच्या समोर पब्लिश करण्यात येईल। परंतु व्यवस्था सज्ज आहे, कुठल्याही प्रकारची कुठली जरी अडचण आली तर त्या बाबतीत कुणी काळजी करू नका, निश्चित राहा। फक्त मी मावळच्या जनतेला एवढंच आवाहन करीन की 15 दिवस आधी हा पाऊस आल्यामुळं काही रस्त्यांची कामं संबंधित ठेकेदार हे साधारणतः 5 ते 10 जूनच्या कालावधीपर्यंत पूर्ण करत असतात, परंतु ते कामं पूर्ण करण्यामध्ये हे अडथळे निर्माण झाले आहेत। आपण ज्या मार्गाने जाय करता तिथून थोडं सावकाश जावं किंवा काळजी घ्यावी एवढं मात्र मी नक्कीच आवाहन करतो। मी तुम्हालाही सांगतो, आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला देखील सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपत्कालीन व्यवस्था लागेल किंवा जी परिस्थिती उद्भवेल त्या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सर्व यंत्रणेसोबत लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील नैतिकता किंवा जबाबदारी समजून मी सुद्धा त्या ठिकाणी उभा आहे। त्या बाबतीत तालुक्यातल्या जनतेनं निश्चित